उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल 48 तासांनंतर रिचेबल। नागपुरातील विजयगड बंगल्यावर भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी। हसन मुश्रीफ, अदिती तटकरेंसह शशिकांत शिंदेंनी घेतली भेट। विधानसभेत आज बीडमधील सरपंचाची हत्या, परभणीतील हिंसाचारावर चर्चा। कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून अधिवेशन तापणार, तर महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ बीड आणि परभणीला भेट देणार। गुरुवारी भाजपा आमदार संघ मुख्यालयात जाणार। अधिवेशनासाठी सर्व आमदार नागपुरात। अजित पवारांचे आमदार रेशीम बागेत जाणार का, याकडे लक्ष। मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक। आज समता परिषदेची बैठक, तर मी तुमच्या हातातलं खेळणं नाही, भुजबळांकडून वेगळा निर्णय घेण्याचे संकेत। विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदे अर्ज भरणार। शिंदेंची शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे लक्ष। सभापती पदावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता। नोव्हेंबर महिन्याचा पगार थकल्यानं संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिका आक्रमक। काम बंद आंदोलनाची हाक, मात्र अधिष्ठात्यांच्या आश्वासनानंतर 2 तासात आंदोलन मागे। मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। जालन्यातील मोसंबीच्या दरात मोठी घसरण, 40 रुपयांवरून दर 8 ते 14 रुपयांवर। आळंदीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा तब्बल 44 जणांना चावा। 2 दिवसांपासून आळंदीत नागरिकांमध्ये दहशत। पालिकेनं केलं कुत्र्याला जेरबंद। विदेशी गाड्यांना मुंबईकरांची मोठी पसंती। मागील 11 महिन्यात 1173 विदेशी गाड्या रजिस्टर। खेळाडू, राजकारणी, सिने अभिनेते, सेलिब्रिटींकडून परदेशी गाड्यांची वाढती मागणी। बेळगावच्या गोडचीमधील श्री वीरभद्रेश्वर यात्रेचा रथोत्सव। भक्तांचा अलोट जनसागर। रथोत्सवासह गजराजाचं अभिवादन भक्तांच्या आकर्षणाचा विषय।